हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळ्यांना शिव सकाळ. तुम्ही कधी बघितलंय 500 वर्षापूर्वी कोकण कसा होता ते? चला आज मी तुम्हाला दाखवते. गणपतीपुळे मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर हे प्राचीन कोकणचं म्युझियम आहे. इथं तुम्ही 50 रुपये पे करून तिकीट घेऊ शकता. जर मोबाईल आतमध्ये न्यायचं असेल तर तुम्हाला त्याचे वेगळे चार्जेस बसतात. इथून असा एंट्रन्स आहे. महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला जाऊया, म्हणजेच प्राचीन कोकण बघण्यासाठी. प्राचीन कोकण हे असं ठिकाण आहे ना जिथं तुम्हाला अख्खा कोकण बघायला भेटतो, जो 500 वर्षापूर्वी होता. हे बघा, आदिवासींचं जीवन दाखवलं आहे, ते कसे गुहेत राहायचे. हे परशुराम दाखवले आहेत. परशुरामांनाच कोकण आणि कोकणमुळेच परशुराम हे नाव कसं पडलं हेही त्यांनी खूप छान पद्धतीने दाखवलं. हे ग्रामदैवत दाखवलंय त्यांनी. पूर्वीच्या काळी यात्रा सणवार ते कसे साजरे करायचे एकत्र येऊन, किंवा त्याच्या रीती पद्धती हे सगळं त्यांनी दाखवलं आहे. इथं मिनी मार्लेश्वर पण दाखवण्याचा त्यांनी खूप छान पद्धतीने प्रयत्न केलाय. अगदी हुबेहूब आहे असं ही मंदिर. इथं त्यांनी कोकणात जे प्रसिद्ध फळं आहेत त्यांचं दर्शन घडतं आपल्याला, जसं की काजू, आंबा आणि नारळ. हे तर फेमस आहेच ना. इथून पुढे गेलं की मस्त असं त्यांचं शॉप आहे, तिथं आपण खरेदी सुद्धा करू शकता. तिथं सगळ्या लाकडी वस्तू आहेत, लाकडी प्रकारच्या वस्तू, इतक्या छान पद्धतीच्या वस्तू आहेत ना, मस्त वाटतं. इथं खाण्याचे स्टॉल होते. मी मोदक घेतला. कोकणात आला मी मोदक नाही खाल्ला तर काय खाल्ला, नाही का. इथं समोर शंख प्रदर्शनही होतं. खूप काही गोष्टी अशा दाखवण्याच्या आहेत, त्या मी मोठा एक ब्लॉग करून त्यात दाखवेन नक्कीच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर फॉलो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.